सिंधुदुर्ग जिले में अब भूस्खलन की आशंका वाले क्षेत्रों की संख्या में बड़ा इजाफा हुआ है। पहले जहां 20 स्थान चिन्हित थे, अब यह आंकड़ा बढ़कर 63 तक पहुंच गया है। जियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया की रिपोर्ट के अनुसार 43 नए इलाके इस लिस्ट में शामिल किए गए हैं। जिला प्रशासन ने 45 गांवों को बाढ़ संभावित क्षेत्र घोषित किया है। ऐसे में आपदा से निपटने के लिए 38 ग्राम पंचायतों को विशेष रिस्पांस किट्स वितरित किए गए। जिलाधिकारी अनिल पाटिल ने जानकारी देते हुए बताया कि प्रशासन पूरी तरह सतर्क है और ग्राम पंचायत स्तर पर भी तैयारी शुरू हो चुकी है। जिल्हा हा डोंगराळ जिल्हा आहे, त्यामुळे दरडप्रवण क्षेत्र जे आपण जाहीर करतो आहे त्यामध्ये जे आपल्याकडे घाटा सेक्शनचा जो एरिया आहे त्यामध्ये आपल्याकडे साधारण 63 गावं आहेत जी आपण आता त्या दरडप्रवण म्हणून आपण त्यांना जाहीर करतो आहे। पण यातली 20 गावामध्ये पूर्वी इन्सिडेंट झालेले आहेत आणि बाकीची 43 गावं जी आहेत त्यामध्ये शक्यता आहे म्हणून आपण ती पण आपण याच्यामध्ये आपण घेतलेली आहे। याचबरोबरीने आपल्याकडे ज्या नद्या छोट्या छोट्या ज्या नद्या आहेत किंवा जे ओहळ आहेत किंवा खाडी यामुळे पूर येण्याची शक्यता अशी पण आपल्याकडे गावं आहेत। ही संख्या आहे 45। तालुका नाही म्हटलं तर आपण सावंतवाडीला 7 आहेत, वेंगुर्ल्याला 7 आहेत, कुडाळला 5 आहेत, मालवणला 6 आहेत, कणकवली 6, देवगडला 5 आणि वैभवमध्ये 7 गावं अशी 45 गावं जी आहेत त्याची पूर प्रवण आहेत जिथे पूर येऊ शकतो, जिथे आपली सगळी व्यवस्था आहे आपल्याकडे आहे। आपण आजच साधारण 38 ग्रामपंचायतींना आपत्ती निवारण किट पण त्यांना दिलेली आहेत। त्याचा उपयोग करून ते आपत्तीमध्ये लोकांना सहाय्य ठरतील।